मी येते पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आज स्वीकृत नगरसेवकांची निवड झालेली आहे. पुणे महापालिकेमध्ये एकूण 10 स्वीकृत नगरसेवकांच्या जागा होत्या, ज्याच्यापैकी 7 जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. ज्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून येतात तर त्या प्रमाणामध्ये या जागा जातात. त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला 7, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाला 2 आणि काँग्रेसला 1 अशा पद्धतीने या जागा होत्या. आणि आता कोणाकोणालाही संधी मिळालेली आहे, का मिळालेली आहे आणि त्या मागचं नेमकं राजकारण काय हे आपण समजून घेणार आहोत. पुणे महापालिकेमध्ये 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मी एक एक नावं सांगते आणि त्यांना का संधी मिळाली याबद्दल आपण बोलूया. पहिलं नाव आहे निलेश कोंढाळकर, दुसरं नाव आहे प्रियांका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेली या 7 जणांना भाजपने संधी दिली आहे. तर काँग्रेसने सुनील शिंदे यांना संधी दिली आहे. कामगार नेते आहेत सुनील शिंदे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने जी आहे ती दत्तात्रय धनकवडे आणि राकेश कामठे यांना संधी दिली आहे. खरं तर ज्यांचा पराभव झाला त्यापैकी कोणालाही संधी देणार नाही असं वारंवार भाजपने सांगितलेलं होतं आणि यावेळी सुद्धा ते स्पष्ट झालेलं आहे. विशेषतः ज्यांना निवडणुकीमध्ये संधी दिली नाही आणि तरीही त्यांनी संघटनेचं काम केलं, तिथे चांगले रिझल्ट दिले, अशा लोकांना संधी देण्यामध्ये मला वाटतं भाजपने यावेळेस विचार केलेला आहे. इतकंच नाही तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 1-2 जणांना संधी देण्यात येईल, नेत्यांना जे हवेत अशांना संधी देण्यात येईल, हा सगळा विचार जो आहे तो आता केलेला दिसून येतोय. आणि त्यानुसार काही जुने कार्यकर्ते, काही तरुण आणि यासोबतच महिला अशा पद्धतीने ही सगळी मांडणी जी आहे ती करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः उदय लेले यासोबतच मी जे नाव घेतलेलं होतं ते पुरोहित, जयप्रकाश पुरोहित आणि या सगळ्यांना जे आहे तर यासोबतच विश्वास ननावरे, तर हे सगळे जुने कार्यकर्ते आहेत आणि ते महापालिकेसाठी उत्सुक होते, इच्छुक होते, मात्र त्यांना त्यावेळी उमेदवारी दिलेली नव्हती. आणि त्यानंतर आता या निष्ठावंतांना जी आहे ती भाजपने उमेदवारी दिलेली आहे. कसब्यामधनं दोघांना संधी दिली आहे, पर्वतीमधनं दोघांना, पुणे कॅन्टोन्मेंट त्यासोबत शिवाजीनगर आणि कोथरूड मधून प्रत्येकी एका कार्यकर्त्याला संधी देण्यात आली. संधी देण्यात आली म्हणजे संधी ही काय फक्त कार्यकर्त्याला नसते, तर तिथल्या आमदाराला, तिथल्या खासदाराच्या जवळच्या एखाद्या कार्यकर्त्याला संधी देण्यात येते. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर निलेश कोंढाळकर हे मुरलीधर मोहोळ यांचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात आणि कोथरूडमध्ये त्यांना दिलेलं तिकीट त्यावेळी जवळचा कार्यकर्ता किंवा जवळचा नातेवाईक म्हणून रद्द करण्यात आलेलं होतं, तर त्यांना आता स्वीकृतमध्ये संधी दिली आहे. रवींद्र साळेगावकर हे सुद्धा असंच नाव आहे, अनेक वर्षापासून पक्ष संघटनेमध्ये कार्यरत आहेत आणि आता शिवाजीनगरमधून त्यांना संधी दिलेली आहे. त्यावेळी त्यांना इच्छुक असूनही संधी मिळालेली नव्हती. उदय लेले जे भाजपच्या कार्यालयात जातात तर तिथे उदय लेले हे नाव सगळ्यांना माहिती आहे. प्रिया शेडगे हे सुद्धा नाव तितकंच महत्वाचं आहे, कारण प्रियांका शेडगे यांच्या आई ज्या आहेत सरस्वती शेंडगे या उपमहापौर राहिलेल्या आहेत आणि ह्यावेळेस त्यांना संधी दिलेली नव्हती. त्यांनी मुलीसाठी प्रयत्न केला होता, मात्र प्रिया शेडगे या शहरासाठी पण काम करतात, शहरच्या कार्यकारिणीवरती सुद्धा आहेत आणि त्यांना संधी दिलेली आहे. त्यांच्या रूपाने महिला प्रतिनिधित्व सुद्धा भाजपने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीची ही सगळी भाजपची यादी होती. त्यानंतर राष्ट्रवादीने 2 जणांना संधी दिली. पहिलं नाव आहे दत्तात्रय धनकवडे. दत्तात्रय धनकवडे हे यापूर्वी पुणे शहराचे महापौर राहिलेले आहेत आणि अजित पवारांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कात्रज आणि हा जो सगळा भाग आहे धनकवडी, आंबेगाव, बालाजीनगर, तर या भागातनं ते येतात. आणि मात्र 2026च्या निवडणुकीमध्ये त्यांनी आता 38 मध्ये निवडणूक लढली होती. दुर्दैवाने पराभवाला सामोरं जावं लागलं, पण आता पुन्हा एकदा त्यांना महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक या माध्यमातून संधी दिलेली आहे. तर राकेश कामठे जे आहेत तर ते युवकसाठी कार्यरत आहेत, मागच्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात, तर त्यांना सुद्धा आता राष्ट्रवादीने संधी दिली आहे. काँग्रेसकडे केवळ 1 स्वीकृत नगरसेवकाची जागा होती आणि त्यांनी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं. जवळपास 64 जणांच्या मुलाखती ज्या आहेत त्या काँग्रेसने घेतल्या होत्या, मात्र आता 30 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या सुनील शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं आणि प्रत्येक पक्षाने आपल्या अधिकृत लेटरहेड खाली ही जी यादी आहे ती आयुक्तांना दिली. त्यामुळे आता मार्च महिन्यामध्ये जी सर्वसाधारण सभा होईल, ज्याला जनरल बॉडी मीटिंग जीबी म्हणून ओळखलं जातं, तर तिथे अधिकृतपणे या सगळ्या उमेदवारांची जी आहे ती निवड होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून विशेषतः भाजपमध्ये जवळपास 500-600 लोकांनी इच्छा दर्शवली होती आणि त्यानंतर या 7 नावांवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे त्यावरनं आता नेमकं काय होणार, कशा पद्धतीने नाराजी परत प्रकट होणार का, त्यांची नाराजी आता कशा पद्धतीने नेतृत्व दूर करणार, हे सगळंच बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र स्वीकृतांची ही निवड झालेली आहे, नगरपालिका ही आता निवडणूक झालेली आहे. त्यामुळे आता शहराचं राजकारण एक प्रकारे जरा 2029-30 पर्यंत, आता 31 पर्यंत जवळपास आता फार काही हलणार नाही असं सध्या तरी बघून वाटतंय.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.